आपण मागील व्हिडिओमध्ये टेंडर बाय ऑर्गनायझेशन पर्यंत माहिती पाहिली. त्यात कोणाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते कॉमेंटमध्ये विचारू शकता. त्यानंतर येते टेंडर बाय क्लासिफिकेशन. यामध्ये टेंडर क्लासिफाय करता येतात. ते टर्नकी, आयटेम वाईज, पर्सेंटेज वाईज व इतर प्रकारे क्लासिफाय करता येतात. जर तुम्ही फक्त एक विशिष्ट प्रकारे काम करत असाल तर या प्रकारे क्लासिफाय करून तुम्हाला नक्की मदत होऊ शकते. त्यानंतर अचीव टेंडर आहे. हे ऑप्शन फक्त आणि फक्त आपण एखादे टेंडर लॉग इन केल्यानंतर अचीव मध्ये टाकतो त्या वेळेस ते दिसते. विदाऊट लॉग इन याचा काही उपयोग नाही. त्यानंतर आहे ते टेंडर स्टेटस. तुम्ही भरलेले किंवा पाहिलेले टेंडर व त्याची सद्यस्थिती पाहण्याकरता याचा उपयोग होतो. याचा वापर करण्याकरता आपल्याला टेंडर आयडी माहिती असणे गरजेचे आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये ते टेंडर फ्लॅश झाले ते माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आहे ते टेंडर कॅन्सल अथवा रिटेंडर. त्याच्या नावातच सगळं आहे. त्यामध्ये कॅन्सल झालेले टेंडर्स दिसतात. त्यानंतर आहे ते डाउनलोड. यामध्ये आपल्याला टेंडर भरण्याकरता किंवा तयार करण्याकरता लागणाऱ्या गोष्टींची PDF, ॲप किंवा एक्सेल फाईल मिळते. PDF सिग्नर सुद्धा उपलब्ध आहे. हे खूप उपयोगी पडते. आपण यातील टेंडर भरण्याकरता काय काय लागेल व टेंडर डॉक्युमेंट्स कसे तयार करावे वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यापुढे आहे ते म्हणजे डिपार्टमेंट. ही लिस्ट म्हणजे प्रतिबंध यादी. त्यानंतर आहे ते अनाउन्समेंट. यामध्ये जर भरलेल्या टेंडरमध्ये काही महत्त्वाचे बदल किंवा नवीन घोषणा केल्या जातात त्याबद्दल आहे. त्यानंतर आहे ते रिकॉग्निशन आणि साइट कॉम्पॅटिबिलिटी. हे आपल्यासाठी काही महत्त्वाचं नाही. आपला मेन मुद्दा हा टेंडर प्रक्रिया जाणून घेणे आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ZP, PWD तसेच ग्रामपंचायत आणि पंचायत समिती यांचे टेंडर कसे शोधावे याबद्दल सांगणार आहोत. लाईक करा. आता पटापट. खूप वेळ गेला